नमस्कार. संस्कार चव मायेची अँड व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सुरमई मच्छी कढी बनवूया. चला, ही बघा सुरमईचे डोके आहेत फक्त, आणि सुरमई जी होती ती फ्राय करून घेतलेली आहे. आता हे सुरमईच्या डोक्यांचं आपण कालवण करूया. कांदा जाळीवरती मी भाजून घेतलेला आहे. त्याच प्रकारे मी खोबरंही भाजून घेतलेलं आहे. जाळीवरतीच खोबरंही भाजून घेतलेलं आहे. हे बघा भाजलेलं खोबरं तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे. त्यानंतर आपण जाळीवरती भाजलेला कांदा आहे तो सुद्धा ॲड केलेला आहे. आणि कांदा ॲड केल्यानंतर आपण खूप सारा लसूण सालीसहित घातलेला आहे. साल काढली नाही तरी चालतं, काढली तरी चालेल. छोटा 1 चमचा जिरे ॲड केलेले आहेत. छोटे 2 चमचे आपण धणे ॲड केलेले आहेत. 1 छोटा चमचा हळद आणि 2 तुकडे आलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपण छानपैकी बारीक मसाला करून घ्यायचा आहे. हे बघा. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची आहे. टोमॅटो प्युरी आणि मसाला वाटून घेऊयात. हे बघा मसाला आपला रेडी झालेला आहे. बघू शकताय छानपैकी असा मसाला आपण वाटून झालेला आहे. टोमॅटो प्युरीसुद्धा वाटून झालेली आहे, मिक्सरला लावून झालेली आहे. आणि आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी सर्वात प्रथम आपण आपल्या आवडीनुसार तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. आणि त्यामध्येच आपण चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. एखाद्या मिनिटभर आपण फिरवून घ्यायचा आहे कांदा, थोडेसे कच्चेपण जाईपर्यंत. आणि मग त्यामध्ये आपण वाटून घेतलेला, मिक्सरला लावून घेतलेला मसाला ॲड करून घेतलेला आहे. आणि आता एखादा मिनिटभर मिक्स करून पुन्हा आपण मसाल्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे. तीसुद्धा एखाद्या मिनिटभर मिक्स करायची आहे. आता आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकताय. मी 1.5 चमचा ॲड केलेला आहे लाल तिखट. आणि ते सुद्धा एखाद्या मिनिटभर आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण एखाद्या मिनिटभर किंवा 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. हे बघा 2 मिनटं झालेली आहे. झाकण काढलेलं आहे. आणि पुन्हा थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भांडं धुतलेलं जे असतं, मिक्सरमध्ये मसाला वाटलेला आहे त्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकताय मिक्सरचं भांडं धुवून आणि अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पुन्हा आपण झाकण लावूया 2 मिनटासाठी. आणि मसाला चांगला आपण शिजू द्यायचा आहे. हे बघा 2 मिनटं झालेले आहे. आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला शिजून रेडी झालेला आहे. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि तुम्हाला जेवढी कढी बनवायची असेल तेवढं तुम्ही पाणी, गरम पाणी मात्र ॲड करून घ्यायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर आणखी थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकताय. आम्ही जास्त माणसं आहोत म्हणून आम्ही जास्त पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. आणि त्यानंतर पुन्हा आपण 7 ते 8 मिनटं बारीक गॅस करून बॉईल येऊ द्यायची आहे. बॉईल आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये फिश एक मच्छी ॲड करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मात्र बारीकच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे, कारण मासे लवकर शिजल्या जातात. म्हणून आपण गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे. आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्यावरती 6 ते 7 किंवा 8 मिनटं बारीक गॅसवरतीच कालवण छान प्रकारे शिजू द्यायचं आहे. बघू शकताय 7 ते 8 मिनटं झालेली आहे. सरतेशेवटी आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि बघू शकताय आपली फिश कढी म्हणजेच मच्छी कढी, माशाचं कालवण किती छान झालेलं आहे. हे बघा. आणि शिजलेलं देखील आहे, परंतु बारीक गॅसवरच हे मासे शिजवून घ्यायचे आहे, नाहीतर ते विरघळतात कालवणामध्ये. म्हणून आपण लक्षात असू द्या. बघू शकताय तुम्ही. आता आपण सर्व करूयात बाउलमध्ये. वाव, कितीतरी सुंदर आणि टेस्टी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर का तुम्हाला माझी सुरमईच्या डोक्यांची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येईल. थँक्यू. धन्यवाद.